राहू दे आता राहू दे पळत आहे थांबते का? अरे कशाचं राहू दे आता भाऊला गावात कुत्र कुत्र्यासारखा वाढलो नको. आधी सांगतो हे राजकारणात पडू नका. ही भिकत रावायचं राजकारण म्हणजे भिकायचं आज मोठा प्रश्न आहे. आयुष्यभर दुसऱ्याच्या दारात भिकाऱ्यासारखं राहायची सवय त्यांनी मला शिकवायचं नाही. राजकारणांना जागावतोय सगळ्याला. राजकारण म्हणजे काय फुकट नाही. उपाशी मारतात. काय जागवता काय जागवता म्हणजे काय? एवढा इन्कम माझा कुठे जातोय? कसला इन्कम? म्हणलं जगत्यान उपाशी मारायला नको. दोन लाईनी सांगाव चांगले व्यवस्थित. आय टू आय कॉन्टॅक्ट. कसला इन्कम? महिना 40,000 पेन्शन आहे माझी. अरे 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 जो माणूस रामभाऊच्या घरचा 1,00,000 रुपयाचं खातो तो 40,000 इन्कम तिथं सांगतोय मला. दुर्दैव रामभाऊ. हो अण्णा तुमची पेन्शन तुम्हाला लागला पण भाऊच्या डोक्याला पेन्शन नावाखाली टेन्शन देऊ नका. मी शेवटं सांगतो तुम्हाला. टेन्शन झाले. तुम्ही कोणाचा कोण आमच्या भावाला कशाला बोलत असता तुम्ही? ए माकडा माझ्या नात्यावर इथवर आलाय उभा राहायला आणि मला शिकवतोय तू. चालेल पोरग तुम्हाला बोलायला ऐका ना. ज्ञान तुम्हाला धावा ना त्याचं कुशाल त्याला नाव ठेवताय त्याच्याच बरोबर आहे. कळतंय का? आणि भाऊ एवढं काय नाराज गरज आहे? कुठे बी जाऊ दे की आपला गट फुटून आणि गाव फुटून त्याला काय दवा? त्या गटात जाऊन आपण खर्च करू की अख्खं जग ओळखतंय. बाबा सगळ्या दुनियात ओळखते. त्या गटात लाव खर्च आहे. कुठे बी जाऊन करायचे काढ केल्यात मी इथं बी तिथं बी करील. 100% किंवा उद्या काय प्रोग्राम लागला इलेक्शनचा याचा त्यावेळेस बघू. तुम्ही तुमचं कार्य चालू ठेवा. मी कुठं काही कमी पडून देणार नाही तुम्हाला. या मग आता चला ठीक आहे. पाटील चौकात जावा. जिरे तर थोडा गेल्यात भाऊ आमदार साहेबाकडे होईल काहीतरी व्यवस्थित. बघितलं का? अरे काय होईल काय होईल? थोडा खर्च केला होय. पाण्यात तोटा फिसल्यात पाण्यासारख्या. अरे माझं बी थोडं पैसे अडकलेतच किरच्यात. तुझं काय अडा? कसं पैसे? मला मिळायचं होतं त्यातलं थोडं. पैसे माझं गुतल्यात. अण्णा बंदूक कुठे बंदूक कुठे? कसलं पैसे तुझं? आता या अण्णा कोणाचं कोण आमच्या बाबचं आमचं हे सगळं मागून कुठलं ना. ए माकडा पैसे माझं गुतल्यात. तुझा काय संबंध रे? बघा अण्णा तुमच्या दोघांचे पैसे नाही गुतले पण आमची प्रतिष्ठा गुतली. या प्रतिष्ठा पणाला लागली आमची. हा आता त्या आमदार साहेबाकडे गेल्यात गट रचना चालली. कशाला पैसे गेलं तुमचं? कशाला म्हणजे? नृत्यांगना खायला पिला कीर्तन. तुम्हाला सांगतो ही खेळ पैठणीचा कार्यक्रम हळदी कुंकाचा कार्यक्रम दिसेल त्याला पैठण दिली साड्या किती. फुल सगळी व्यवस्थित. ए बाळा असं बाया नाचून मटणं घालून मतदान वाढत नाही. लोकांच्या सुख दुःखात हजर पाहिजे. आला का या खात्याचा कुणाची मयत झाली तर अन्न जावा तुम्ही आणि पंक्ती असली तुम्ही चुलता पुतणी. इतकी तर तुम्हाला माणूस की अण्णा मग ते लोक थोडे असतात पंक्ती लोक जास्त असतात. जास्त लोकांचा आपला संपर्क वाढला पाहिजे म्हणून आम्ही पंक्तीकडे असतो आणि माहितीकडे तुम्हाला लावतो. असं करूनच माणसं कमी केलं. रोज एका बरं भांडण रोज एका चिठी रावताय. असं करून लोक मागे येतात का? बाबा आता उभं राहायचं भाऊ लाडू बोलत जाऊ नका तुम्ही त्याला. ऐका ही पाहुणं मागणी येऊन तुम्हाला शिकवते ते तर ऐकायचं कमीत कमी. ए माकडा कशाला काढला रे येऊन? ही पनवती आली ह्यांनीच कधी मार्ग चांगला दिला नाही कुणाला. तेवढं घे. तुला तुला पहिला उलट दिली पाहिजे. आले वाटतं जावाय बघ. या बस. काय आनंदाची बातमी असली तरी सांगा. आता इथलं तोंड पहिलं काळ करा. कोण तुम्ही कधी आलाय भाऊ? माझ्या लक्षात या माझं लोक बदल झाले. मापात राहायचं. तुम्हाला याला मग तू म्हणतो तुम्ही इथे काय नाही बोलताय भाऊ. ए काय आलं का यश हातात? गेलते शिष्टमंडळ घेऊन आलं का यश? अहो थांबा की त्यांना येऊ द्या बसू द्या पाणी बिनी घेऊ द्या मग विचारा की थोडं टेन्शन आहे त्यांच्या मागं. इथं आमच्या कशाला कोरड पडली? तू पाणी दे त्यांना. सावलीला बसून बसून टेन्शन आहे. पाणी नको पाणी. आमदार साहेब मला जेवणात जा. जेवण आलो त्यांच्या पंक्तीला. काय बोलताय? अण्णा बोला की. यश अपयश हे आपल्या हातात नसतं. प्रयत्न करणं फार महत्वाची गोष्ट आहे. गेलो होतो हा ते म्हणजे हा निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. त्याच्यामुळं गट रचनेत बदल होणार नाही. काय म्हणलं? गट रचना बदलणार नाही. जैसे थे